मित्रांनो, सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की आमचं वैवाहिक जीवन चालू आहे, पण पती पत्नीमध्येच जास्ती भांडण होत असतात आणि लहान लहान गोष्टीमधून आमच्या दोघांमध्ये वारंवार भांडणं होतात. त्यावर उपाय काय आहेत, भांडणं का होतात, याविषयी पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तरी जे कोणी चॅनलला नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माझे पूर्ण व्हिडिओ पाहता येतील. तर करूया आपण व्हिडिओ आपला चालू. मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र राजकुमार जगताप. मित्रांनो, पती आणि पत्नी हे अतिशय नाजूक असं नातं आहे आणि ह्या नाजूक नात्यामध्ये सगळ्यात जे महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे विश्वास आणि एकमेकांना समजून घेणं. ह्या दोन गोष्टीवर आपलं वैवाहिक जीवन हे अवलंबून असतं, हे आपण प्रथमतः लक्षामध्ये घेतलं पाहिजे. जर आपण एकमेकाची मताचा आदर नाही केला किंवा एकमेकांचे आपण आवडीनिवडी पाहिल्या नाही किंवा आपण एकमेकांना समजून नाही घेतलं तर आपलं ह्या वैवाहिक जीवनामध्ये खूप अडचणी येतात आणि एकमेकांच्या मताचा भावनेचा आपण आदर करत नाही, त्यावेळेस एकमेकांमध्ये कुजबुजायला लागतो आणि भांडणे होतात. तर आपल्याला करायचं काय, समजा आपल्याला आपली बायको भांडत असेल तर तिला तुम्ही प्रेमानं दोन गोष्टी बोला. विचारा, असं काय करत आहेस तू. आणि ज्यावेळेस तिनं तुम्हाला सांगेल की मला तुमची ही गोष्ट आवडलेली नाही किंवा मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, त्यावेळेस फक्त गोड दोन गोष्टी बोलायच्या प्रेमानं. कारण स्त्रियांना फक्त दोन गोष्टी प्रेमानं बोललेल्या खूप आवडतात, समजलं का. कारण स्त्री पुरुषाकडनं बाकी कुठलीही मागणी करत नाही, फक्त स्त्री पुरुषाकडनं एकच मागणी करते की आपल्या नवऱ्यानं आपल्याला प्रेमानं बोललं पाहिजे. बरोबर आहे. त्याकरता आपल्या पत्नीशी तुम्ही प्रेमानं दोन गोष्टी बोला. तुमची पत्नी एका मिनिटामध्ये पूर्ण राग विसरून जाईल. ठीक आहे, ह्या पहिली गोष्ट. आता पत्नीनं स्वयंपाक बनवलेला असेल घरामध्ये, काय करायचं त्यावेळेस आपल्या पत्नीचा केलेला स्वयंपाक आपल्याला आवडो अथवा न आवडो, आपण जेवण केल्यानंतर तिची जरा तारीफ करायची किंवा आजची भाजी खूप चांगली होती. त्यावेळेस तिला आनंद होईल आणि तिला त्यावेळेस वाटेल खरंच माझ्या नवऱ्याला मी केलेला स्वयंपाक आवडला, ती आनंदाने बेभान होईल. बरोबर आहे. हे दोन गोष्ट झाले. आणि तिसरी गोष्ट, जे गोष्ट आपल्या पत्नीला आवडत नाही ते गोष्ट करायचं नाही असं म्हणत नाही मी, त्या गोष्टी करायच्या पण प्रेमानं. पहिलं तुम्ही तिला समजावून सांगा की मी हे करणार आहे, सांगून करायची गोष्ट कुठलीही. आणि तिला प्रेमानं आपण एखादी पत्नीला गोष्ट सांगितलं त्यावेळेस तिला गर्व वाटतो की माझ्या नवऱ्यानं मला विचारला, त्यावेळेस तुम्हाला ती पत्नी काहीच बोलणार नाही. या तीन गोष्टी झाल्या. आणि चौथी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, सध्या आपण नोकरी करत असतो. बरोबर आहे. सध्या आपण नोकरी करतो, थकतो, प्रवास असेल किंवा नोकरीचं टेन्शन असेल, ड्युटीमुळं आपण थकतो आणि थकल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा आपल्याला एखादी गोष्टीमध्ये थोडंसं नाराजगी वाटली, त्यावेळेस आपण बायकोला दोन तीन गोष्टी बोलतो, रागामध्ये बोलतो. बरोबर आहे. कारण स्त्री काय बाकी मागत नाही, फक्त स्त्री काय मागते, आपला नवरा तर ड्युटीवरनं आला. कारण आपण 8 तास ड्युटी करतो, 10 तास ड्युटी करतो, त्यावेळेस पत्नी घरी एकटी असते, तिला पण काहीतरी आपल्याकडनं अपेक्षा असेलच की. बरोबर आहे का नाही. त्यामुळं आपल्या पत्नीला आल्याला एक काय करायचं नाही, फक्त एक लहानशी स्माईल द्यायची. बरोबर आहे. फक्त एक छोटीशी स्माईल द्यायची. अहो तुमचं तिनं प्रत्येक काम करून टाकेल म्हणलं, समजलं का. तुमच्या पायातील बुटं काढण्यापासून तिनं काम करेल, फक्त काही नाही करायचं. घरी आल्यानंतर एक तिला छोटीशी स्माईल द्यायची. बरोबर आहे. आणि महत्त्वाचं ध्यान ठेवायचं, कधी तुम्ही जेवण करत असाल त्यावेळेस तुम्ही तारीफ करायची, भाजी चांगली झालेली आहे, खूप स्वयंपाकाचा खूप छान झाला, हे बोलायचं. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, वारंवार तारीफ करत राहायची बायकोंची. कशी, आता आपण घरामध्ये कुठलं माहीत आहे, आपल्यापेक्षा जास्त स्त्रियांना काम असते घरामध्ये, त्यावेळेस काय म्हणायचं की बाबा खरंच तुझ्या पाठीमागं खूप काम आहे गं, तू खूप थकत असशील, तू थकणारच ना. अरे मशीन थकते, बाईचं थकणारच दिवस रात्र काम करून. बरोबर आहे. ही तारीफ थोडं करायला शिका. आणि कोणत्याही गोष्टीवर तुम्ही रिॲक्ट नका होत जाऊ बायकोच्या, समजलं का. तुम्हाला एखादी गोष्ट बायकोनं म्हणली लगेच तुम्ही तत्काळ नकार द्यायचा नाही कोणी गोष्टीला. बरोबर आहे. आता बायकोनं समजून घ्या, उदाहरण घ्या, तुम्हाला बायकोने म्हणले आपण जेवायला बाहेर जाऊ, त्यावेळेस डायरेक्टली तुम्ही नकार बोलायचं नाही, तिला एकच गोष्ट बोलायचं, अगं बाहेर काय जेवते हॉटेलमध्ये, हॉटेलपेक्षा चांगलं स्वयंपाक तू बनवतेस की, मला हॉटेलमधलं खायची इच्छाच होत नाही, मला फक्त तुझ्या हातामधील केलेली भाजी खाऊ वाटते. तुम्ही फक्त एवढी गोष्ट बोला, तुम्हाला आयुष्यामध्ये तुमची बायको कधी म्हणणार नाही तुम्हाला की मला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा म्हणून. बरोबर आहे की नाही. अशा प्रत्येक गोष्ट लहानशा गोष्टी आहेत. त्यामुळे तुमची भांडणं तुमचे टाळतीलच, तुमचे कधीच भांडणं होणार नाही लाईफमध्ये. पण सगळ्यात तुम्हाला मोठा फायदा असा होईल की तुमचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये आपुलकी निर्माण होईल. बरोबर आहे. आणि एखाद्या वेळेस आपली बायको जर आजारी असेल, नाही काहीही फरक पडत नाही. बरोबर आहे. तिचं आपण डोकं दाबून दिलं
किंवा तिची आपण चौकशी केली, विचारलं कशी आहेस गं तू, तब्येत तुझी कशी आहे, तुझा ताप कमी झाला का, तुझं डोकं दुखतंय का, जर आपण तिला हा आधार दिला का नाही, त्यावेळेस ती स्त्री ध्यानामध्ये ठेवते की आपल्या नवऱ्यानं आपली खरंच आधार दिला, त्याने आपली सेवा केली. त्यामुळं नेक्स्ट टाईम तुम्हाला बायको काहीच म्हणणार नाही. बायको फक्त एक म्हणेल की माझं नशीब आहे, मला असा नवरा भेटला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला बायको हे भांडण करणार नाही कधी आयुष्यामध्ये कधीच, तुम्ही एवढ्या गोष्टी केल्या तर. आता स्त्रियांसाठी सांगतो की स्त्रियांनी पुरुषाकरता काय केलं पाहिजे. बरोबर आहे. आता समजा आपला नवरा तर कामाला बाहेर ड्युटीला किंवा कामाला गेलेला असेल, तो कामाला जर दमून थकून येत असतो, त्यावेळेस स्त्रीनं नवऱ्याला काहीही विचारायचं नाही किंवा काहीही बोलायचं नाही. एक छोटंसं स्माईल द्यायचं, हसायचं आणि 2 गोष्टी प्रेमानं बोलायच्या. बरोबर आहे. आणि तो घरामध्ये आला, कपडे वगैरे त्याने काढले, मग त्याला प्रेमानं एक गोड मस्त चहा करून द्यायचा आणि 2 गोष्टी प्रेमानं बोलायच्या, हसत खेळत. आणि ड्युटीहून आल्या आल्या पत्नीनं कोणतीही मागणी करायची नाही बरं का, कारण माणूस चिडलेला असतो, त्यामुळे मागणी कुठली करायची नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, आपल्याला एखादी वस्तू आपल्या पतीकडनं पाहिजे असते. बरोबर आहे. नवऱ्याकडनं बाईंची अपेक्षा, किंवा मला साडी घ्यायची आहे, काय दुसरं काय तुमची वस्तू घ्यायची असेल, त्यावेळेस तुमची काही मागणी असेल नवऱ्याकडनं, त्यावेळेस त्याला डायरेक्टली न मागता थोडंसं त्यांना मूडमध्ये आणायचं, नवऱ्याला थोडं प्रेमामध्ये हसत खेळत वातावरण बनवायचं आणि मागणी करायची. तुम्हाला नवरा कधीही नाही म्हणणार नाही. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, पती पत्नीच्या भांडणामध्ये आताचं एक महत्त्वाचं नवीन कारण आलेलं आहे पुढे. ते कारण म्हणजे काय माहिती आहे का, मोबाईल. कुठल्याही पत्नीला आपला नवरा दुसऱ्या मुलीशी किंवा तरुणीशी बोलताना आवडतच नाही, आणि पुरुषांना पण आपली स्त्री परपुरुषाला बोललेलं आवडत नाही. बरोबर आहे का नाही. त्यामुळं शक्यतो पतीसोबत असताना तुम्ही मोबाईलचा वापर करूच नका. थोडाही वापर करायचा नाही मोबाईलचा, कारण तुम्ही एकमेकांना वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांच्या इच्छा भावना, एकमेकांच्या म्हणजे मनामधील काही गोष्टी असतील ती एकमेकांपासून तुम्ही मोकळ्या करत जा ती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, पती पत्नीच्या नात्यामध्ये फक्त महत्त्वाची एक गोष्ट आहे की कोणतीही गोष्ट एकमेकापासून लपवायचं कधीच नाही आयुष्यामध्ये. ती गोष्ट लहानशी असो किंवा गोष्ट खूप मोठी असो, ती गोष्ट आपल्या पत्नीकडनं सॉल्व होत असो किंवा पतीकडून ती गोष्ट सॉल्व होत असो, पण ते एकमेकांना तुम्ही शेअर करत राहायचं आणि एकमेकांच्या विचाराची आदानप्रदान करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे नात्यामध्ये आणि पती पत्नी संबंधामध्ये, तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकच आहे, फक्त आपण एकमेकांना समजून घेत नाही आणि एकमेकांच्या भावनेचा आदर करत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची आणि ही मोठी गोष्ट आहे. फक्त तुम्ही एकमेकांच्या भावनेचा आदर करायला शिका आणि तुम्ही एकमेकाला समजून घ्यायला शिका. हे कधीच तुमच्या लाईफमध्ये भांडणं होणार नाही. आणि मला परिपूर्ण माहीत आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे बरं का, पुरुषाकरता खास करून पुरुषांना ऐकून घ्यायचं, की आपल्या बायकोच्या माहेरच्या माणसाविषयी कधीही वाईट बोलायचं नाही पत्नीसमोर. कारण पत्नी ही आपल्या माहेरच्या लोकांविषयी वाईट कधीही खपवून घेत नाही. त्यामुळं माहेरच्या लोकांशी पत्नीसमोर तरी वाईट बोलू नका. गोडीमोडी लावा, माझा मेहुणा चांगला आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं असं म्हणत राहा, म्हणून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. भांडणं तर खूप दूरची गोष्ट आहे हो. तुम्हाला जे पाहिजे ते पत्नीकडनं भेटेल तुम्हाला, समजलं का. फक्त एक लहानशा तुम्हाला गोष्टी करायला लागेल. ह्या मी तुम्हाला पूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत माझ्या पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये. तुम्ही एवढ्या गोष्टी करा, तुमच्यामध्ये 100% फरक जाणवेल आणि तुमच्यामध्ये कधीही भांडणं होणार नाहीत. तर तुम्ही ह्या गोष्टी राबवल्या, तुम्ही घरी केल्या, तर मला तुम्ही एक मेसेज करा किंवा कमेंट करा की बरोबर आहे बाबा, आम्हाला फरक पडला आणि आमच्यामध्ये सध्या भांडणं होत नाहीत. बरोबर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, एवढ्या चॅनलला सबस्क्राईब करायला कुठले पैसे वगैरे काय लागत नाही, ती फुकटच असते. आपलं यूट्यूबनं ती फुकट केलेलं आहे सुविधा, ती सबस्क्रिप्शन करायची. त्यामुळं एक सबस्क्रिप्शन करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ पाहता येतील. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो बरं का. त्यांची खरंच तुम्हाला गरज आहे. तुम्हाला माझ्या मनातील गोष्टी तुम्हाला मी शेअर करू शकतो, ते नोकरीविषयी असो किंवा आपल्या जीवनाविषयी असो. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर करायचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मी असं समजतो आणि तुमच्या कमेंटची वाट पाहतो. पुढचा व्हिडिओ कशा प्रकारचा बनवू, तुम्ही एक छानशी कमेंट करून सांगा. तुमच्यापर्यंत मी तो व्हिडिओ घेऊन येईन 100%. तोपर्यंत उद्या भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपला मित्र रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.